कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झाला फालतूपणा करून, झाली ही सगळी नौटंकी करून तुझी। आता मुद्द्यावर ये, तू आणि एजे कुठे गेला होता सांगणार आहेस का? मी आणि एजे कुठे गेलो होतो ना, ऑफकोर्स मी आणि एजे कुठे गेलो होतो हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही। आम्ही नवरा बायको बाहेर गेलो होतो, इट्स पर्सनल, तुम्हाला का सांगू? आलीच। वहिनी आता हिचं अति होत चाललंय। हिचे ना काय झालंय, सगळीकडे त्यांना लीला लागते का? एक तर कालच रात्री तिच्यावरती भडकले होते आणि आज सकाळी आपल्याला शिक्षा केली आणि आता तिला बाहेर घेऊन गेले। काही कळतच नाहीये मला। ते अंतराईंना विसरले तर नाही ना? वहिनी, आत्ता माझ्या लक्षात आलं ही काय करतीये। काय? ही ना जादू टोणा करते किंवा ब्लॅक मॅजिक करतीये। गप्प सरस्वती, आता हाताबाहेर चालली आहे परिस्थिती। हिचं आणि एजेंचं नेमकं काय चाललंय ते माहित नाही मला, पण जे काय चाललंय ना ते या घरासाठी योग्य नाहीये। त्यावर वेळीच आवर घातला पाहिजे। अवघड होत चाललंय। वहिनी निघाल्या, चला आपण पण जाऊ। हा चला चला। आता जगण्याचे मज अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना। दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना। एजे, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मी लवकरच तुम्हाला माझ्या मनातलं सांगणार आहे। ही ट्रिप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण मी ठरवलंय काहीही झालं ना तरी या क्रूजवरनं परत यायच्या आधी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगायचं। आपल्याला ज्याची भीती वाटते तेच घडतंय। हो ना वहिनी, ती लीला तर डोक्याला बाशिंग बांधून रेडीच आहे। स्वरूप गुडघ्याला बाशिंग बांधतात अशी म्हणे। हा, पण ऍक्च्युअल बाशिंग तर डोक्याला बांधतात ना। वहिनी, पण एजे आणि लीलाला बाशिंगची गरजच नाहीये, त्यांचं तर लग्न झालं ना। स्वरूप प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते, प्रॉब्लेम वरती फोकस कर, नाहीतर तिथे जाऊन आपल्याला एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी बघावी लागेल। नाही 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 वहिनी, काही झालं तरी हे घडता कामा नये। वहिनी, आपल्याला असं काहीतरी करायला हवं ना ज्याने लीला क्रूजवर पोहोचणारच नाही।
देखो प्यार की गली. फार छान मूड आहे. असणारच, कारण एजे कुणाशी तरी अचानक खूपच चांगले वागायला लागलेत ना. बरोबर, मूड खूप चांगला आहे माझा. एजे आता क्लबला गेलेत खेळायला आणि मग ते आले ना की आम्ही छान एकत्र ब्रेकफास्ट करू, मग छान एकमेकांच्या बॅग्स भरून देऊ. अति आगाऊपणे बोलत नाहीस का ग तू? त्याचं काय ना, समोरचा माझ्याशी जसं बोलतो ना मी तसंच त्याच्याशी बोलते. आता खरं तर मी तुमची सासू आहे, पण तुम्ही मला मान कुठे देताय तसा? कारण तू आमची सासू आहेस असं आम्हाला कधी तुझ्याकडे बघून वाटलंच नाही. आजच घे ना, आम्ही सगळे आंघोळ करून आमची कामं करून तयार होत, पण तू अजूनही नाईट ड्रेस मध्ये घरभर फिरतेच. अशी असते का सासू? तरी सुद्धा हेच सत्य. सत्याने दुर्दैव आहे ते आमचं, कारण आम्हाला आमची सासू म्हणून अंतराईंची सवय आहे. आणि आमच्या अंतराई तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या होत्या. नाही, असतीलच त्या चांगल्या, माझं काही म्हणणं नाहीये, पण काय ना, आता मीच आहे तुमची सासू. लीला, आपण जेव्हा एखाद्याची जागा घेतो ना, तेव्हा ती जागा घ्यायची आपली पात्रता आहे का हे आधी बघायचं असतं. आमच्या अंतराई कशा होत्या ते माहित तरी आहे का तुला? यश, कशासाठी तो इथे आला असं सांगितलं नाहीस? अरे हो हो विसरलो. काल मी आणि रेवती मार्केटमध्ये गेलो होतो ना, तर आम्ही बेकिंगचं सामान घ्यायला गेलो होतो. हो. तुम्हाला काल म्हणालेलो हो ना. बरोबर. तर माझा जो बेकिंग ट्रे होता ना, तो चुकून रेवतीच्या पिशवीत राहिला, तर म्हणून तोच बेकिंग ट्रे घ्यायला आलो होतो. फोन का नाही केलास तिला? अरे हो हो, पण मी म्हणालो की ट्रे घ्यायचाच आहे, हा. तर उगाच फोन कशाला ना. बरोबर. हा, पण म्हणजे नक्की ट्रे राहिलाय असं आठवतंय? हो हो हो, खरंच राहिलाय ट्रे. हो का? हो. बरोबर, मी बघते. हा, हा. कशाला खरं बोललो? रेवतीला भेटता यावं म्हणून तर काल एवढं सेटिंग केलं ना. नसलेल्या मैत्रिणीचा बर्थडे काढला, तिच्यासाठी बेकिंगचं सामान विकत घेतलं आणि त्यातला अख्खा एक बेकिंगचा ट्रे हळूच रेवतीच्या पिशवीत टाकून ठेवला. आणि आता त्या चान्सची पण माती केली मी. काय रे? हा हा आहे का? हाच ट्रे आहे. चला येऊ आता. येतोस? हो. हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.